नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोकटोक अपडेटवर स्वागत आहे. तर भावांनो, हे बघा, सध्याला मी बुद्धी लाईनला आहे. तर माझ्या पाठीमागची तुम्ही ही वाहतूक कोंडी गाड्या जे कुठपर्यंत लागलेल्या आहेत त्या बघू शकता. हे अतिक्रमण म्हणजे आता मी सध्याला जिथं उभा आहे तर ही पायी चालायची वाटचाल आहे. तर भावांनो, हे बघा, बुद्धी लाईनला पायी पायी चालण्यासाठी जागा आहे का? बघा, आता हा मी जिथं उभा आहे माझ्या पाठीमागचं तुम्ही बघू शकता गाड्या कुठपर्यंत लागल्या आहेत. अतिक्रमण किती वाढलंय. म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधले जे वाहतूक ठिकाण जे होतं, आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे जे वाहतूक म्हणजे जे महानगरपालिकेचे अतिक्रमणचे जे अधिकारी लोक जे आहेत त्यांना बुद्धी लाईन हा परिसर दिसत नाही का? तुम्ही फक्त गोरगरिबांचेच घर तोडू शकता का? आता संध्याकाळी इथं इतकी वाहतूक कोंडी होती तरी पण प्रशासन गप्प का? कारण इथल्या लोकांचं आणखी तुमची काही मिलीभगत आहे का? मग तुम्ही इथं कारवाई का नाही करत? कारण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तुम्ही अतिक्रमण जी मोहीम राबवलेली आहे ते पूर्ण शहरभर का नाही करत तुम्ही? तुम्हाला इथल्या परिसरासोबत इतका लगाव का? कारण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे किती गाड्या ज्या आहेत त्याच्या रोडापर्यंत लागल्या आहे. अतिक्रमण जे आहे किती वाढलंय, म्हणजे पायी पायी चालताना लोकांना जागाच नाहीये. आणि खास करून तुम्ही बघू शकता आता इथं बाजूला शाळा आहे. शाळा असल्यामुळं पायी पायी विद्यार्थ्यांना चालायला इथं जागाच नाहीये. तर इतकी वाहतूक कोंडी होती तरी पण अतिक्रमण विभाग जे आहे इतकं शांत का? म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अधिकारी जे आहेत तर हे फक्त काही चेहरे बघून अतिक्रमण करतात का?